तर नमस्कार गाईज आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. सो आज आहे 2 तारीख येणार आज 3 आहे 2 काय 3 ओके. सो आज 3 तारीख 3 मार्च. कालचा व्लॉग तिकडे संपवला. त्यानंतर आम्ही गेलो गावात होळी उभं राहायला. पण होळी उभारताना तिकडे खूप जास्त गर्दी होती आणि छोट्या व्हिडिओ असतील माझ्याकडे ते मी लावीन. तर होळी वगैरे उभारली आणि समथिंग अराऊंड 12:30-1ला आम्ही आलो रूमवरती. मग थोड्या वेळात रूमवर टाईमपास करून मग झोपमध्ये सकाळी उठलो तर अभिषेकची कुलदेवी येते गोव्यामध्ये, ओल्ड गोवाच्या इथे नार्वे गावात. सो आत्ता आम्ही ती विजिट करायला आलो. सो आता इथे आत मंदिरात आहोत आम्ही आणि तुम्ही पाहू शकता असं छानसं मंदिर आहे इकडे. स्ट्रक्चर वगैरे खूप छान आहे इथे आणि आजूबाजूला अशी कौलारू घरं आहे, नारळाची झाडं वगैरे, जी की गोव्याची स्पेशालिटी आहे ऑफकोर्स. आणि हेही असे गावठी घर आहे, खूप छान आहे. हे पण स्ट्रक्चर वगैरे खूप मस्त आहे ह्या घराचं. आणि याच्या पुढे आपला तसं ॲज ऑफ काही आयटेनरी नाही आहे, कारण असं म्हणतात की आजपासून ग्रहण चालू झालं आहे. सो त्या टाईममध्ये कुठे बाहेर वगैरे जास्त फिरायचं नसतं. त्यामुळेच आम्ही रंगांनीसुद्धा खेळलो नाही की, कारण एका रीलमध्ये बघितलं होतं की रंगांनी वगैरे खेळायचं नाही ग्रहणामध्ये, त्याच्यामुळे. सो आता फक्त एवढाच प्लॅन आहे की आमचा एक मित्र आहे अजून, म्हणजे आमच्याच ग्रुपचा, तो आमच्यासोबत त्याला यायला जमलं नव्हतं, लाईक गाडीने त्याला यायला जमलं नव्हतं. सो तो म्हटलेला की मी 3 तारखेला डायरेक्ट फ्लाईटने इथे येईल. सो आपल्याला त्याला फक्त एक मोपा एअरपोर्टला जाते पिक करायला. आता इकडे थोडं बघू, मंदिरामध्ये थोड्या वेळ थांबू, कारण एकदम शांत वातावरण आहे, मस्त वाटते. थोडं आतमध्ये बसून चिल करू आणि मग निघू. हे एक मंदिर फिरून झालं आणि ह्याच परिसरात अजूनही मंदिर आहेत इकडे. इथे नागेश्वर आणि वरती अजून 1, 2, 3 असे मंदिर आहेत. तर नागेश्वराचं मंदिर हे आहे. रवळनाथ महालक्ष्मी मंदिर हे आहे. मुंदियाळो ग्राम पुरुष कुलज प्रसन्न. आता आपण चाललो आहे वरती. हे अभिषेक, तर मेन मंदिराचं नाव काय होतं त्यावाला मंदिराचं? कणकेश्वरी मंदिर. आणि हे वरचं काय ते नाही, हे समजलं. हे वालं शांतादुर्गा, मग सगळे देवींचेच आहेत. हे वरती अजून एक मेन मंदिर आहे. हो अच्छा, हे शांतादुर्गा माता. आणि वरती अजून एक मंदिर आहे. ते तर आता वरती आल्यावर समजलं आम्हाला. तर आता सकाळचं आपले मस्त गेले, सगळे मंदिरांचे दर्शन झाले. पण ॲक्च्युली आता इथे प्रॉब्लेम असा झाला की कोणताच मंदिरात पुजारी नव्हते किंवा जे बाहेर स्टॉल वगैरे असतात OT-VTचे ते काहीच नव्हतं. बिकॉज ऑफ जे मागाशी तुम्हाला म्हटलं मी, ग्रहण असल्यामुळे कोणी नाही आहे मंदिरात. आणि तर मस्त आपला एक वॉक पण झाला आहे, कारण जसं तुम्हाला मागाशी दाखवलं आहे मंदिर असे वरती चढून होते. सो असे स्टेप्स, पहिली ही स्टेप, आता ही, मग ती, मग अजून एक, मग आपण रोडवर निघून गाडीकडे जाणार. आणि आता गाडीत बसल्यावरती सगळ्यात पहिले खायला काहीतरी शोधायचे, कारण मी आणि अथर्वण तर सकाळी आम्ही लवकर उठतो. तो आम्ही सकाळी उठून जाऊन नाश्ता करून आलेलो मस्तपैकी नाही, थोडेसे पोहे खाल्लेले. बाकीचे उशिरा उठले आणि त्यांना डायरेक्ट काही मंदिरात घेऊन आलो. तर त्यांना आता खूप भूक लागली आहे आणि आम्हाला पण थोडी लागली आहे. सो आता आम्ही जेवणाला काहीतरी शोधू. आम्ही इकडे थांबलेलो रेल्वे ट्रॅकची क्रॉसिंग, आणि दादांचं हे बघा डेडिकेशन. केली साफ केली. आणि ती ट्रेन पण आली. टायमिंग आता आम्ही निघालो आहे मोपा एअरपोर्टच्या दिशेने. इथे मॅप टाकलेला आहे. अजून 52 मिनटं. सो रस्त्यामध्ये कुठेतरी जेवण करू. या साहेबांना लागली भूक आणि त्या काळ्या साहेबांना पण भूक लागली आहे. सो आता कुठेतरी थांबून जेवू आणि मग निघू पुढे, आणि त्या दुसऱ्या साहेबांना पिक करू गोवा एअरपोर्टवर. तर आता इकडे आम्ही थांबलो थोडंसं CNG भरायसाठी, कारण की आपली गाडी CNG आहे ना, तर मग फटफट संपतो, तर भरायला लागतो.
एक ऑनलाईन पंप भेटला आम्हाला, तर आम्ही थांबलो भरायला. आणि आता तो जो मागासचा रोड होता गावागावातला तो संपून त्याने आम्हाला मॅपनी जोडला आहे मुंबई गोवा हायवेला. सो इथून तरी आहे अर्धा पाऊण तास लागेल आपल्याला. पण आता मध्ये आम्ही एक हॉटेल शोधलं गुगलवरून, जो तिकडे आम्ही जेवायसाठी थांबू. आणि मस्त हायवे आपला स्मूथ 70वरती गाडी टाकली क्रूजवर आणि आरामात चाललो आहे. आपली प्रॉन्स फ्राय आलं आहे. ये बा स्नॅपला वर गरम आहे. आणि ही आता आपली स्क्विड फ्राय सुद्धा आली आहे. येतोय सांगितलंय. करून झालाय. आम्ही चोनक थाळी खाल्ली आणि प्रॉन्स थाळी. अर्ध्यांनी चोनक अर्ध्यांनी प्रॉन्स. असं चोनक जे आहे ते गोव्यामधलं भरपूर एक फेमस फिश आहे. आणि आम्ही आम्हाला हा बघा समोर CNG पंप आहे आमचा, जे CNG भरला आणि लगेच इकडेच आम्हाला हॉटेल सापडलं. सो गाडी पण आम्ही तिकडेच पार्क केली आहे पंपाच्या इकडेच, कारण मग असं इकडून खूप लांबून न्यूटन मारून यायचं होतं आणि आपल्याला याच साईडला जायचं. परत इकडून न्यूटन मारावं लागलं असतं. आणि हे हॉटेल चांगलं आहे. तुम्ही नक्की जर या रोडने जात असाल टुवर्ड मोपा एअरपोर्ट तर यू शुड गिव्ह इट अ ट्राय. हा CNG पंप होता आणि इथे आम्ही गाडी पार्क केली होती. आणि आमच्या मागे गाडी पार्क आहे, त्याचं नाव बघा काय, ब्रेझा रोवर. आता आम्ही इकडे थांबलेलो उसाचा रस प्यायला. आणि हा आपला एक मित्र आपल्याला जॉईन झाला आहे एअरपोर्टवरून. वेलकम टू गोवा ब्रो. सो हाच तो आहे ज्याला आपण एअरपोर्टवरून पिक करायला गेलो होतो. तो आता ह्याच्या पुढे हाही तुम्हाला दिसेल ब्लॉगमध्ये. आणि याला काही रिझन होतं की याने आपल्याला जॉईन नाही केलं रोड ट्रिपला. सो हा डायरेक्ट फ्लाईट घेऊन आला इथे. डन डन देर आहे दुरुस्त. एन्जॉय करू एन्जॉय करू. आता पूलमध्ये जाऊन मचवायची. तुला ते हे नाही मानलं को का चालू कर रे तू चालू कर, तू मेन आहे. तर मगाशी पूलमध्ये मस्तपैकी चिल वगैरे केला आम्ही लोकांनी. आणि मग नंतर रूमवरती आलो, आंघोळ फ्रेश बीश झालो आणि आम्ही गेलो होतो थोडा नाश्ता करायला. सो आम्ही ट्राय केलं इकडचं लोकल जे आहे ब्रेकफास्ट, ज्याला रॉस ऑमलेट असं म्हणतात. तर ते पाव असतो आणि त्याच्यामध्ये पहिले खाली ऑमलेट असतो आणि वरती चिकनचा रस्सा असतो. सो खूप मस्त होतं ते. आणि ते ॲक्च्युली काही ठिकाणी थोडं एक्सपेन्सिव्ह असतं, पण जिकडे आम्ही खाल्लं त्याचं छोटासा स्टॉल होता एक. सो 60 रुपीजला होतं ते. आणि तुम्ही आता बघितलं असेल, तुम्ही दाखवलं ती प्लेट कशी होती. क्वांटिटी वगैरे एकदम मस्त होती आणि खायलाही एकदम मस्त होतं. आता ह्याच्या पुढचा प्लॅन असा आहे की आता आपण निघतो आहे. सो आमच्याकडे त्या घरी जायला, जिकडे आपण काल होळी बघायला गेलो होतो, होळी उभारलेली ती. आणि आता ज्यासाठी आपण इथे मेन आलो आहे इकडे जे आहे गडे उत्सव, ते बघायला आपण आता जाणार आहेत. तर आता आम्ही इथे एका ठिकाणी आलो आहे. इकडे एक जत्रा आहे, म्हणजे इकडेच आहे ह्याच्या गावी. तर थोडा वेळापूर्वी आलो आहे मी इथे आणि घरीच बसून होतो. थोडा वेळ घरी बसलो, पण तिथे पण बसून कंटाळा यायला लागला. तर आम्ही म्हटलं जरा बाहेर फिरून येऊ, कारण तिकडे घरामध्ये गरम पण भरपूर होत होतं आणि नेटवर्क वगैरे अजिबात नाही आहे इकडेही नाही आहे, घरातही नाही आहे. सो बरं वाटलं थोडं घरी, लाईक नेटवर्क नव्हतं तर लाईक कुणाच्या हातात फोन बिन नव्हते, तर गप्पा वगैरे मारले. बट थोडं लाईक गरम होत होतं म्हणून आम्ही बाहेर पडलो होतो जत्रेमध्ये. ते जे समोर मंदिर आहे ते इकडचं मेन मंदिर आहे, भूमिका देवी नाव आहे त्यांचं मंदिर आहे इथे. सो इकडे भरपूर मंदिर आहे तसे. समोर पण एक मंदिर आहे, हे एक मंदिर आहे ऑल्सो. इथे पण एक मंदिर आहे, ते पण खूप छान आहे. आणि ही जी होळी आहे ती मेन इथली होळी आहे, समथिंग 30 फुटाची काहीतरी. ही आम्ही काल बघितली होती उभारताना. त्याचे क्लिप्स मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे गेस, की मी टाईमलॅप्स काढलेला. कारण त्या लोकांनी अशी एका स्ट्रेचमध्ये उभी नव्हती केली, थोडी करून उभी केलेली, कारण ती खूप उंच असल्यामुळे. आणि आता आम्ही बघू थोड्या वेळ जत्रेत फिरू, नंतर घरी जाऊन आपलं जेवण आज घरीच असणार आहे. आणि मग जेवणानंतर जे मेन इथला कार्यक्रम असतो गड्यांचा, तो आपला सुरू होतो. सो गाईज ही जी तुम्ही गर्दी बघितली इकडे आता,
ते काय आहे ते मी तुम्हाला समजावतो. तो आम्ही तर कसं जत्रेमध्ये आलो ना, सो इकडे असा एक त्यांचा स्टॉल असतो. सो लाईक तिकडे आपण पैसे लावायचे आणि त्यांचे 3 नंबर्स असतात. तर जर आपण तो लाईक ते लोक तरी सगळे नंबर्सला हे करणार, शफल करणार आणि जर आपण लाईक मिनिमम 500 रुपये काहीतरी त्यात लावायचे असतात आणि जर आपण तो नंबर बरोबर गेस केला तर आपल्याला ते पैसे डबल होऊन मिळतात. सो लास्ट इयर जेव्हा आम्ही आलो होतो या जत्रेमध्ये तर म्हणजे सट्टा वगैरे नाही, फॉर असं जस्ट आउट ऑफ एक्साइटमेंट आम्ही काही पैसे टाकले होते त्यामध्ये आणि स्टार्टिंगला फुल प्रॉफिट झाला. सो ती एक लालच निर्माण झाली मनामध्ये आणि जेवढा प्रॉफिट झाला होता त्याचा डबल नंतर आमचं लॉस झालेला. त्यामुळे आता फक्त आम्ही लांबून बघतोय, खेळाच्या वगैरे नादाला लागत नाही आम्ही यावेळेस. एकच सांगत मला ती सगळीकडे 2-2 नंबर आहे.